एक महत्त्वाची बातमी समोर येते। ऑक्सिजन वाहिनीतले तांब्याचे पाईप चोरट्यांनी लंपास केलेत। चोरलेल्या तांब्याच्या पाईपची किंमत सुमारे 90,000 रुपये होती। एकही रुग्ण ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरवर नसल्यानं मोठा अनर्थ टळलाय। मात्र ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे। संभाजीनगरच्या ममता हॉस्पिटलमधला हा धक्कादायक प्रकार आहे। आणि याच घटनेसंदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी विजय चिडे हे सध्या माझ्यासोबत जोडले गेले आहे। विजय, ही नेमकी घटना काय घडलेली आहे आणि चोरटे ताब्यात आहेत का? नक्कीच प्रणिता, जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरच्या रामनगर मधील हे परिसर आहे। त्या ठिकाणी ममन हॉस्पिटल आहे। या हॉस्पिटलची जी ऑक्सिजन पुरवठा करणारी पाईपलाईन जी आहे ती पाईपलाईन जी आहे ती चोरट्याने चोरून नेल्याची पाहायला मिळालं। हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते शेजारी असणाऱ्या एका मंदिराच्या सीसीटीव्ही कैद झाले ते पाहायला मिळतात। काही चोरट्यांनी जे आहे ते अवघ्या 20 मिनिटांमध्ये ही ऑक्सिजन पुरवठा करणारी संपूर्ण पाईपलाईन जी पाईपलाईन आहे ती तांब्याची होती। ती पाईपलाईन लंपास केल्याची आपल्याला पाहायला मिळत आहे। तब्बल 200 फुटी पाईपलाईन होती। ही पाईपलाईन पूर्ण त्या चोरट्यांनी लंपास केलेली आहे। त्यावेळी जर पाहायला गेलं तर या रुग्णालयामध्ये एकही रुग्ण जे आहे ते व्हेंटिलेटरवरती ऑक्सिजनवरती नव्हता। त्यामुळे मोठा अनर्थ जो आहे तो यामध्ये टळला असल्याचा पाहायला मिळत आहे। मात्र चोरट्यांचा डल्ला जो आहे तो आता ऑक्सिजन पाईपावरती गेला असल्याचा पाहायला मिळतोय। आपण अनेक चोरी जे आहे ते झाल्याचं पाहायला मिळालं। घरफोडी असेल किंवा इतर चोऱ्या होत असल्याचं आपल्याला माहिती मिळत होतं। मात्र आता जर पाहिलं तर ऑक्सिजन पुरवठा करणारा पाईपलाईन जो आहे तो आता चोरटे लंपास केल्याचा पाहायला मिळत आहे। या प्रकरणी जर पाहायला गेलं तर हॉस्पिटलच्या वतीने जे आहे ते आता गुन्हा देखील दाखल करण्यात आला। याचा अधिक शोध जे आहे ते आता मुकुंदवाडी पोलीस घेत असल्याचे पाहायला मिळत आहे। सध्या जर पाहिलं तर आरोपी जे आहे ते ताब्यात नाही। मात्र संपूर्ण आरोपी जे आहे ते या सीसीटीव्ही मध्ये कैद झालेले आहे। चोरी करताना यामध्ये दिसत आहे। अवघ्या 20 मिनिटांमध्ये या आरोपींनी ही चोरी केलेली आहे। कारण तांब्याचे दर जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याच अनुषंगाने हे पाईपलाईन जे आहे ती चोरी केली। मात्र जर पाहिलं तर यावेळी जर काही रुग्ण ऑक्सिजनवरती त्या दवाखान्यात असते तर मोठा अनर्थ जो आहे तो यामध्ये झाला असता असा देखील अंदाज जो आहे तो वर्तवला जात आहे। त्यामुळे आता ही घटनेची जी आहे ते देखील गांभीर्य म्हणावं लागेल। कारण थेट आता हॉस्पिटलला देखील चोरट्याने सोडत नसल्याचं पाहायला मिळत आहे। कारण ऑक्सिजन पुरवठा करणार आहे त्यावरती अनेक जणांचे जीव वाचवले जाते। मात्र त्याच पाईपलाईनची जी आहे ती या ठिकाणी चोरी झाल्याचे पाहायला मिळत आहे। परिणिता जी विजय, मात्र आपण जर पाहिलं तर एक चोरटा या रुग्णालयाच्या आवारात येतो आणि तांब्याचे हे पाईप घेऊन जातो। त्यामुळे रुग्णालयाच्या आवारात सुरक्षा रक्षक नव्हते का? काही सुरक्षा या रुग्णालयाला नाहीये का, असा प्रश्न उपस्थित होतोय। नक्कीच पर्यंत जर पाहिलं त्या रुग्णालय जे आहे ते सुरक्षा रक्षक होते, ते गेटवरती होते। मात्र ही चोरी जी आहे ती दुसऱ्या बाजूने करण्यात आलेली आहे। सध्या जर पाहायला गेलं तर रुग्णालयामध्ये जे आहे ते अनेक रुग्णालय जे आहे ते केवळ एक नाही तर दोनच सुरक्षा रक्षक ठेवतात आणि त्यानंतर संपूर्ण सुरक्षा रक्षक जे आहे ते रुग्णालयाच्या वार्डमध्ये ठेवले जातात। आणि त्यामुळे नंतर रुग्णालयाचे जे बाहेर भाग आहे त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्यामुळे हे संपूर्ण प्रकरण होत असल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे आता या बाबतीत देखील आता रुग्णालय जे आहे ते विचार करू शकतात आणि रुग्णालयाकडून आता त्या ठिकाणी सुरक्षा जी आहे ती वाढवण्याची गरज असल्याचे पाहायला मिळत आहे। विजय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।